डॉक्टर, माझ्या सोनोग्राफीमध्ये फायब्रॉइड आलंय, गर्भाशयाला गाठी, बाप रे, आता मला कॅन्सर होईल का? आणि आता गर्भपिशवी काढायला लागणार का मला? नमस्कार, मी डॉक्टर तनुश्री देशपांडे, गायनेकोलॉजिस्ट आणि फर्टिलिटी एक्सपर्ट, पुणे. बऱ्याच वेळा असं आढळून येतं की सोनोग्राफी आपण इतर कुठल्या तरी कारणासाठी करतो आणि त्याच्यामध्ये गर्भाशयात गाठी दिसतात. साधारणपणे 30% बायकांमध्ये ह्या फायब्रॉइडच्या गाठी आढळतात. फायब्रॉइड्स म्हणजे गर्भाशयाचे जे स्नायू असतात त्याची गाठ तयार होते. जरी गाठ किंवा ट्यूमर असं म्हणलं तरी त्याचा आणि कॅन्सरचा काहीही संबंध नसतो. बऱ्याच प्रमाणामध्ये फायब्रॉइडच्या गाठी ह्या असिम्प्टोमॅटिक असतात. जोवर आपले पिरियड्स चालू असतात तोवर या फायब्रॉइड्सच्या गाठी तशाच राहतात किंवा थोड्याशा वाढतात, कारण त्या हॉर्मोन डिपेंडंट असतात. जेव्हा केव्हा नॅचरली आपला मेनोपॉज येणार आहे त्यानंतर ह्या सगळ्या गाठी ह्या श्रिंक होऊन जातात, लहान होऊन जातात. जेव्हा त्या फायब्रॉइडच्या गाठींमुळे काही त्रास होतो तेव्हाच त्याला ट्रीटमेंटची गरज असते. फायब्रॉइड तयार होताना स्नायूमध्ये तयार होतो, पण तिथेच तो वाढत असेल तर त्याला इंट्राम्युरल फायब्रॉइड असं म्हणतात. तो गर्भपिशवीच्या आतल्या पोकळीच्या साईडला जर वाढत असेल तर त्याला सबम्युकस फायब्रॉइड असं म्हणतात. गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूला वाढायला सुरुवात होते त्याला सबसिरस फायब्रॉइड असं म्हणतात. पिरियड्सच्या वेळेला खूप हेवी ब्लिडिंग होणं, जास्ती दिवस चालू राहणं, पिरियड्सच्या वेळेला खूप जास्त पोटात दुखणं, फायब्रॉइडचा साईज जर खूप जास्ती वाढत असला म्हणजे साधारण 10-15 सेंटीमीटर एवढा जर तो मोठा झाला तर त्याच्यामुळे आजूबाजूच्या अवयवांवरती प्रेशर येऊ शकतं आणि त्यामुळे वेगवेगळे सिम्पटम्स येऊ शकतात. उदाहरणार्थ, जास्ती वेळेला युरिनला जायला लागणं किंवा मोशन्सला जायला लागणं किंवा पायांवर सूज येणं किंवा ओटीपोटामध्ये काहीतरी जड किंवा ओढल्यासारखं वाटणं. कधी कधी गर्भाशयामध्ये तो फायब्रॉइड कुठे वाढतोय यावर सुद्धा त्याचे सिम्पटम्स ठरतात. उदाहरणार्थ, जर एखादा फायब्रॉइड फॅलोपियन ट्यूब किंवा गर्भनलिकांच्या जवळ असेल अगदी, तर कधी कधी गर्भ राहायला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. तसंच जर फायब्रॉइडचा साईज हा खूप वेगानं वाढत असेल तर त्याला ट्रीटमेंटची गरज नक्की असते. हे फायब्रॉइड्स गर्भाशयामध्ये नक्की कुठे आहेत, किती आहेत आणि त्यांचा आकार केवढा आहे या सगळ्याचा विचार करून आणि त्यामुळे काही त्रास होत आहेत का या सगळ्याचा विचार करून आपल्याला ट्रीटमेंट ठरवायला लागते. फायब्रॉइडसाठी अनेक प्रकारच्या मेडिकल ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, ज्याच्यामुळे फायब्रॉइड्समुळे होणारे त्रास हे खूप कमी करता येतात. त्यामुळे फायब्रॉइड जरी सोनोग्राफीमध्ये आढळलं आणि त्यांनी थोडाफार काही त्रास होत असेल तर आपल्या गायनेकोलॉजिस्टचा सल्ला नक्की घ्या. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.